जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे 04MR अकॅडमीमध्ये. तर बघा मित्रांनो, एक न्यूज महत्त्वाची आलेली आहे, ती म्हणजे बघा होमगार्डच्या 9,000 रिक्त जागा भरणार असं हे एक न्यूज लोकमत या पेपरला आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, जसे काही MSFची भरती, जसं की जे काही मुलं पोलीस भरतीला वेटिंगला पडत होते आणि त्यांना घेण्यात येत होतं, त्याच पद्धतीने आता सध्या जे काही होमगार्ड भरती पहिला मैदानी चाचणीद्वारे होत होती, परंतु आता होमगार्डची जी काही भरती आहे ती सध्या आता ग्राउंड घेऊन होणार नाही, म्हणजे कुठलंही फिजिकल द्यावं लागणार नाही होमगार्डच्या भरतीला सुद्धा. तर ती भरती आता सध्या जशी काही MSF भरती राबवली जाते, की जी काही पोलीस भरतीला वेटिंगला मुले पडलेले असतात किंवा 3-4 मार्कांनी गेलेले असतात, त्या मुलांना जसं काही MSF मध्ये घेतलं जातं त्याच पद्धतीने आता होमगार्डना सुद्धा घेण्यात येणार आहे. तर नेमकी न्यूज काय आहे ते आपण बघणार आहोत. बघा मित्रांनो, बघा कोल्हापूर ह्या लोकमत न्यूज नेटवर्कची बातमी आहे. तर बघा नेमकं बातमी काय आहे, आपण स्टार्ट करतोय. बघा, राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड रिक्त असलेल्या 9,000 जागा भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल. काही गुणांनी पोलीस भरती हा महत्त्वाचा मुद्दा इथे नमूद करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल. कारण MSFच्या सुद्धा GR मध्ये हेच वाक्य आहे, म्हणजेच काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल. त्या MSFच्या सुद्धा GR मध्ये आहे. तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली. कोल्हापुरात गृहरक्षक दलाच्या कार्यालयास सोमवारी 27 म्हणजेच परवा दिवशी त्यांनी भेट दिली होती. आणि बघा, राज्यात गृहरक्षक दलासाठी 54,000 जागा मंजूर आहेत. बघा मित्रांनो, म्हणजे टोटल राज्यामध्ये 54 होमगार्ड लागणार आहेत आणि त्यापैकी 9,000 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यास पोलिसांना बंदोबस्तास मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले. नवीन भरतीपदीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल. सध्या होमगार्डांना कामाचा दिवसाची जे काही पगार आहे तो 700च्या आसपास आहे, म्हणजे 670 रुपये आहे. तर जे काही भत्ता आहे तो 100 रुपये आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती, त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कुमार यांनी मित्रांनो व्यक्त केलेला आहे. तर बघा, अशी सध्या जे काही MSF पॅटर्न आता होमगार्डमध्ये होणार आहे, तर हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता होमगार्ड सुद्धा MSFच्या जी काही पद्धत आहे भरण्याची, त्याच पद्धतीने आता सध्या होमगार्ड सुद्धा भरला जाणार आहे. कुठल्याही मैदानी चाचणी किंवा फिजिकल होणार नाही मित्रांनो. तर ही महत्त्वाची आजची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर, आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद.